नमस्कार, मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण कळसकर। आपली 2017ची रखडलेली भरती ही रखडलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि बरेच आपले अभियोग्यताधारक म्हणतायत की आपण सर काय अपडेट आहे, आतापर्यंत काय हालचाल आहे, आपली भरती होणार की नाही, याबद्दल बऱ्याच गोष्टींना उधाण आलेलं आहे आणि अफवा देखील तेवढ्याच पसरत आहे। आपण सर्व 2017च्या बाबतीमध्ये अपडेट असता कळसकर सर तुम्ही व्हिडिओ दाखवून काय अपडेट आहे हे सांगत चला। बघा, माझे सुद्धा प्रायव्हेट क्लास आहेत आणि क्लास करून मला हे सर्व करावं लागते आणि मला सुद्धा खूप आतुरता आहे 2017च्या शिक्षक भरतीची। म्हणून कृपया मी विनाकारणचे मेसेज, फालतू मेसेज असे काही टाकत नाही। गरज पडेल तेव्हा आपल्याला योग्य ती अपडेट देण्यात येईल। आपल्याकडून मागे जी मदत घेतली होती त्या मदतीचा हिशेब देखील मी मागच्या वेळेस ग्रुपवर टाकलेला आहे। त्यातले 2000 रुपये शिल्लक होते। आज रोजी मी आपले एक सदस्य मुंबईला उद्या संध्याकाळी जाणार आहेत मंत्रालयासाठी आणि त्यांच्याकडून आपल्याला योग्य ती अपडेट ही मिळणार आहे। सतत आमचे प्रयत्न सुरू आहेत। नवनाथ सर असतील, खरात सर असतील, मी असेल, शिवाजी सर असतील, बरेच सर्व आपले शिक्षक, प्रशांत सर असतील, सर्वच्या सर्वच आपल्या परीने प्रयत्न करत आहेत। मंत्रालयामध्ये आम्ही सतत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कुणीतरी आपल्यापैकीच एक जाऊन अपडेट घेण्याचा सतत प्रयत्न करत आहे। आपले पिंपळगावचे एक सर आहेत, पान पाटील सर, ते सुद्धा सातत्यानं त्यांच्या परीने तिथले जे लोकल स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत, खासदारांकडे पाठपुरावा करत आहेत। हे सर्व 2017चे अभियोग्यताधारक आपापल्या परीने पाठपुरावा करत आहेत। कोणीही थांबलेलं नाही आहे। आपल्याला वाटत असेल की 2022ची भरतीचं आंदोलन झालं, अजून काहीतरी आंदोलन झाले असतील रयत शिक्षण भरतीचे, परंतु लक्षात घ्या की आपली फाईल ही मंत्रालय स्तरावर असून IS कुंदन मॅडम यांच्याकडे, जे शालेय मुख्य सचिव आहेत, त्यांच्याकडे आपली सही प्रस्तावासाठी गेलेली आहे। एकदा का त्यांची सही 50% प्रस्तावावर झाली की आपल्याला मग कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहणार नाही। तात्काळ आपल्या जागा भरण्यात येणार आहेत असं आपल्याला आयुक्त कार्यालयातून सुद्धा माहिती मिळालेली आहे। फक्त एकदा का IS कुंदन मॅडम यांची सही त्या फाईलवरती झाली की आपला 2017चा मार्ग मोकळा आहे। माननीय हसन मुश्री साहेब असतील, मुनगंटीवार साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांची विविध पत्रे आम्ही त्या दीपक केसरकर साहेब यांच्या शिक्षण मंत्रालय शिक्षण विभागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। उद्या सुद्धा आपल्यापैकीच पुण्याचे सर उद्या मंत्रालयामध्ये जाणार आहेत आणि गुरुवारी आपल्याला योग्य ती अपडेट नक्की आणि निश्चित अपडेट आपल्याला मिळणार आहे। सातत्याने सर प्रयत्न करत आहेत, आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू। मी सरांना विचारलं, नाव डिक्लेअर करू का? सर म्हणत नको, राहू देत, परंतु सरांचे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत। सर आणि मी सतत कॉन्टॅक्टमध्ये आहोत। नाशिकच्या एक मॅडम आहेत, त्या देखील आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। बऱ्याचशा अशा जे काही शिक्षिका आहेत, शिक्षक आहेत, ते देखील सातत्यानं आपल्या संपर्कात आहेत। नेहमीच ते अपडेट घ्यायचा प्रयत्न करत असतात। परंतु आपण पाहिलं असेल की मी शिक्षक होणारच किंवा 50% मागासवर्गीयांची शिक्षक भरती या ग्रुपवर फार कमी ॲक्टिव्ह असतो, म्हणजे मी सतत मेसेज टाकत नाही। त्याच्या मागे उद्देश हाच आहे की योग्य ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय आपण त्या ग्रुपवर काय बोलणार। ग्रुपवर आपण पाहतो आंदोलन करावं लागेल, उपोषण करावं लागेल, हो मान्य आहे, त्या गोष्टी सर्व गोष्टी मान्य आहेत। आचारसंहिता जवळ आलेली आहे। आपल्यापैकी किती जण आंदोलन आणि उपोषणासाठी तयार आहेत? मला नुसती फक्त व्हॉट्सअपवर चॅटिंग नकोय। जे आंदोलन करण्यासाठी प्रत्यक्ष तयार असतील, स्त्री वर्ग असो अथवा इतर शिक्षक, या सर्वांनी वैयक्तिक माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपवर आपलं नाव आणि जिल्हा टाका। मग आम्हाला तशा प्रकारचं नियोजन करता येईल। आम्हाला तशा प्रकारे बन गार्डन पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आंदोलनाची उपोषणाची परवानगी काढावी लागेल।
आम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आंदोलन उपोषण केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही, भेटणार नाही, परंतु आपली फाईल त्या टेबलवर धूळ खात असल्यामुळे त्वरित निर्णय होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपले सर्व अभियोग्यताधारक 2017 हे कार्यरत आहेत, प्रयत्नरत आहेत. त्याचबरोबर तुमची सुद्धा जे सर्व अभियोग्यताधारक आहेत, धारिका आहेत, त्यांनी मागच्या वेळेस आपल्याला भरभरून मदत केली, म्हणजे आम्हाला तेवढा उत्साह वाढलेला आहे. मागच्या वेळेस 2000 बाकी होते तेच आम्ही अल्टरनेटली वापरत आहोत, सरांना देत आहोत. त्यातून आम्हाला एक आर्थिक उभारी मिळते की नाही, आपल्या मागं कोणीतरी आहेत, पाठीशी आहेत. म्हणून याच्या पुढे सुद्धा आपण आम्हाला सर्वच प्रकारे सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवतो. तर नक्की वाट पाहूया. गुरुवारी संध्याकाळी आपल्या सर्वांना अपडेट मिळेल. नमस्कार, धन्यवाद आणि आपला पाठिंबा राहू द्या. आणि कुठल्याही अफवांना बळी पडू नका. आपली फाईल नक्कीच या ठिकाणी कार्यवाहीला सामोरी गेलेली आहे, त्याच्यावर योग्य ते अंमलबजावणी होईल आणि 2017ची भरती होणारच. राहिला कोर्ट केसचा मुद्दा, 50% भरती आणि कोर्ट केस याचा दूर दुरून कुठलाही संबंध नाही, हे पहिल्यांदा आपल्या डोक्यात घालून घ्या. ठीक आहे, ओके.